करतोय आणि अजितदादांना 100% यांना बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला, अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही. कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. एखाद्या वेळेस अजितदादांना नाविलाजानी आणि अजितदादांनी ते करावं, यांना 100% बाजूला सारलं पाहिजे. थोडा तोटा झाला तरी चालत. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते आहेत, त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत. परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा. कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं. त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय. आजची एकूण सभा सांगते. त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही. अजितदादांनी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड दिला तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते. नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसत. ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्या. एक दिवस असा येईल गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उचलायला लागेल असं छगन भुजबळ म्हणाले. आनंद आहे, आनंद आहे. आम्हाला काय अडचण आहे. गोरगरीब ओबीसीचा हे जयस्वालाचा व्हावा अधिकारी, तो धनगराचा बसलाय बिचारा तो व्हावा, हे आमचा वाणी समाजाचा बसलाय इकडून हे व्हावा, असे मला वाटतं. यांचे मला माहित नाही आता. मी साळींचे व्हावा, साळे जातीचा अधिकारी व्हावा वाटतंय मला, 100% वाटतंय. यांचे व्हावा, काय अडचण नाही, आम्हाला काय लाज नाही वाटणार. पण तुम्ही होऊन देणार का, हा खूप मोठा प्रश्न. तुम्ही होऊन देणार का? तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी, आमदार, खासदार होऊन देणार का? IAS IPS होऊन देणार का? तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का?